छनकन मित्रांनो, तुम्ही जो आता प्रेमाचा व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आता मला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं। आपण जो बीट मॉड्यूल दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं आहे। खाली असल्यावर खूप सारे ऑप्शन मिळून जाईल, थोडे इथे स्क्रोल करू इथे एक्स्ट्रा कॉडचा एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करून ह्या बीट मॉड्यूल व्हिडिओमध्ये आपण आहे ना बीट दिले 1 2 3 अशा बीट असतील तर जेथून ह्या बीट चेंज होतील तेथून हा जो व्हिडिओ आहे तो स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट बघायची तर आपली कुठे चेंज होते, थोडं पुढे आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होते। तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू, ते स्प्लिटचं ऑप्शन पहिला त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होते, इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचं। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे। ते आपण इथे एक बीट आपली चेंज होते तर इथून स्प्लिट करूया। तर इथे सिम्पली अशा प्रकारे ठीक आहे। स्प्लिट केल्यानंतर इथून पुढच्या तुम्हाला अशा प्रकारे बीट इथून स्प्लिट करून घ्या। त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचं आहे। आता आपल्याला काय आहे, सिम्पली हे जे वेगवेगळे भाग झाले त्यामध्ये इथून तुम्हाला फोटो ॲड करायचे। फोटो ॲड करण्यासाठी ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रोल करू तर रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमचा जो फोटो असेल इथून ॲड करायचा आहे सिम्पली प्रत्येक बीटला अशा प्रकारे ठीक आहे। तर जे पण फोटो आहे तिथून ॲड करून घ्यायचे, ॲड केल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्यांदा त्याचे इथून बॅक करायचं आहे। ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे PNG दिले एक ते तुम्हाला इथून ॲड करायचं आहे पहिलं PNG आणि ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे ठीक आहे। त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजे स्क्रीन बरोबर इथून परफेक्ट बसून जाईल। आता तुम्हाला काय करायचं, हेच PNG वरती क्लिक करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे PNG अशा त्याच्या खाली आणायचं आहे ठीक आहे अशा आहे। त्याच्यानंतर हे जे PNG आपलं 4 बीट आहे तिथपर्यंत अशा वेळेत लेंथ कमी करायची, 4थ्या बीटपासून हे चालू होईल ठीक आहे PNG। दुसरं PNG त्यावरती क्लिक करायचं, रिप्लेसचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करायचं ठीक आहे। अशा वेळी हे 2 PNG इथून ॲड करून घ्यायचे। तर मी आता इथे काय करतो, सर्व फोटो इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतले, 2 PNG पण इथून आपण ॲड करून घेतले, म्हणजे आपलं जे 4थं फोटो आहे तिथनं ॲड करायचं ठीक आहे। आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, प्रोमध्ये द्यायचं, यामध्ये मग इफेक्ट मीन्स एलिमेंट खोलायचं आहे, स्लाईड करायचं आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल 0.5 ठेवायची। त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय टू ऑल ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे। त्याच्यानंतर हे जे आपलं 3 नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं अशा वेळी ठीक आहे। इथे आल्यानंतर लाईट इफेक्ट्स ऑप्शनमध्ये स्ट्रबल हा जो इफेक्ट आहे इथून स्लाईड करायचा अशा प्रकारे आणि ह्याची लेंथ असेल संपून येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकलीचा इथून स्लाईड करायचा। त्याच्या पुढं आपल्या सिम्पली इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनल्स हा जो फेड आहे स्लाईड करायचा। त्याच्या पुढं आपल्याला आहे ना आउटमधला व्हायब्रेटिंग पॅनल्स हा जो फेड आहे स्लाईड करायचा आहे। त्याच्या पुढं आपल्याला ना इनमधला सिम्पली रेट्रो फेड इन टूचा जो फेड आहे स्लाईड करायचा आहे। त्याच्या पुढं आपल्या सिम्पली इनमधलाच बॅक लाईट हा जो फेड आहे स्लाईड करायचा। त्याच्या पुढं आपल्याला ना सिम्पली इनमधलाच क्रॉप्ड मिक्स हा जो फेड आहे स्लाईड करायचा। त्याच्या पुढं आपल्या सिम्पली इनमधलाच फ्रेम शटर हा जो फेड आहे स्लाईड करायचा। त्याच्या पुढं आपल्या सिम्पली इनमधलाच स्लाईडचा जो फेड आहे स्लाईड करायचा। पुन्हा त्याच्या पुढं आपल्या इनमधलाच डायनामिक कॉम्प्रेसाइड हा जो फेड आहे तुम्ही जाय सिम्पली तो स्लाईड करायचा। त्याच्या पुढं आपल्याला आहे ना सिम्पली इनमधलाच रेक्टँगल आउटचा जो फेड आहे स्लाईड करायचा आणि सिम्पली हे इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून पहिल्यांदा द्यायचा। पहिल्यांदा आल्यानंतर इथे इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओ टूवरती क्लिक करून येथे मग ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूम नावाचा तो स्लाईड करायचा आणि ह्या इफेक्टची लेंथ असेल हे जे आपले पहिले 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायची। ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते 10 ठेवायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं। त्याच्यानंतर
हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला पुढे तिथे यायचं, म्हणजे 8 सेकंदाचा जिथला आपण फोटो प्ले केला आहे तिथे. आणि यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करू येतो महिना प्रोमध्ये एक इफेक्ट म्हणजे मल्टी इम्पॅक्ट हा जो भेटायचा स्लाईड केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्यापेक्षा लेंथ असेल 8 आणि 9 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो आहेत त्या दोन्ही फोटोंना ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड ते 50 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपल्या इथे क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे अशा इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.